We have started a new subject last week. गेल्या आठवडी एक नवीन विषय सुरू केलेला आहे. Daniel's power prayer. दानिएलाची सामर्थ्याची प्रार्थना. We'll open our Bibles to Daniel chapter 10 verse 12. दानिएलचा 10वा अध्याय आणि त्यातलं 12वं वचन आपण यावेळेला काढूया. Then said he unto me, Fear not, Daniel, for from the first day that thou didst set thine heart to understand and to chasten thyself before thy God, thy words were heard, and I am come for thy words. दानिएलचा 10वा अध्याय आणि त्यातलं 12वं वचन. तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानिएला, भिवू नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Because of your word. तुझ्या शब्दांमुळे. The angel said, I came. देवाचा दूत म्हणाला, तुझ्या शब्दांमुळे मी आलेलो आहे. How powerful a person's prayer life should be. एखाद्या माणसाचं प्रार्थनेचं जीवन किती सामर्थ्याने भरलेलं असायला हवं. If your prayer has power, जर आपल्या प्रार्थनांमध्ये सामर्थ्य असेल, you will be experiencing the activities of angels more in your life. तर देवदूतांच्या कृतींचा वाढत्या प्रमाणातला अनुभव तुमच्या जीवनात तुम्हाला लाभेल. I have experienced lots of activities of angels in my life. देवदूतांच्या अनेक कृत्यांचा अनुभव वाढत्या प्रमाणामध्ये माझ्या जीवनात मी घेतलेला आहे. What I want to hammer on is that your prayer has power. पण मला तुम्हाला जे अगदी जोर देऊन सांगायचं आहे ते असं की तुमच्या प्रार्थनांमध्ये सामर्थ्य आहे किंवा असतं. When Daniel prayed, जेव्हा दानिएलाने प्रार्थना केली, which was a custom for him to pray, की जी दानिएलाची प्रथा होती, त्याला ही सवय होती की तो दिवसातनं 3दा प्रार्थना करायचाच. that also in a strange land of Babylon, आणि तेही बाबेल देशासारख्या अनोळखी देशामध्ये, परक्या देशामध्ये त्यांनी ही सवय आणि हा सराव बंद केला नाही. his prayer was so effective त्याची प्रार्थना इतकी प्रभावशाली होती that God had to dispatch angels for his help. की देवाला त्याचे दूत दानिएलाच्या सहाय्यासाठी पाठवावे लागले, कारण त्याच्या प्रार्थनेत एवढं सामर्थ्य He होतं. shook the prince of Persia. आणि पारसाचा जो कोणी राजकुमार त्यातनं तो हादरला. You know, our prayers should be effective. आपल्या प्रार्थना प्रभावशाली असायला हव्यात, Otherwise, we should not pray. नाहीतर पण आपण प्रार्थना करू नये. See, praying for the sake of praying is not the thing. उगीचच प्रार्थना करायची म्हणून प्रार्थना करायची किंवा प्रार्थना करायला लागते म्हणून प्रार्थना करायची किंवा आमच्यात प्रार्थना करतात म्हणून करायची, त्यापेक्षा न केलेली बरी. You know, sometimes prayer is finding the will of God. कधी कधी प्रार्थना म्हणजे देवाची इच्छा शोधून काढणे. See, prayer is not just asking things, but finding the will of God for a particular situation. आणि प्रार्थना करणे म्हणजे नेहमीच मागणे नव्हे, तर प्रार्थना करणे म्हणजे कधी कधी एखाद्या आलेल्या प्रसंगामध्ये, परिस्थितीमध्ये देवाची इच्छा काय आहे हे शोधून काढणे. See, many times our prayer is for asking, and if we don't get it, we are dejected. बऱ्याच वेळा आपल्या प्रार्थना मात्र फक्त मागणे 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 अशाच असतात, याच असतात, आणि मागितल्यावर मिळालं नाही की आपण नाराज होतो, ते वेगळं. Here, इथे Daniel was praying दानिएल प्रार्थना करत होता. for what? कशासाठी? To know the will of God देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी. concerning the prophecy that Jeremiah had raised up. जी भविष्यवाणी यिर्मयाने दिलेली होती त्या विषयीनं देवाची इच्छा जाणून घ्यायला दानिएल प्रार्थना करत होता. Praise God. देवाला धन्यवाद. And with all humility, I want to tell you, आणि सर्व नम्रतेनं मला तुम्हा लोकांना सांगायचं आहे, most of my prayers have been answered. माझ्या जास्तीत जास्त प्रार्थनांना उत्तरं मिळालेली आहेत. Most of my prayers have been answered. माझ्या जास्तीत जास्त प्रार्थनेला उत्तरं मिळालेली आहेत. Concerning personal life and concerning the people's व्यक्तिगत needs. जीवनाविषयीनं आणि लोकांच्या गरजांविषयीनं ज्या काही प्रार्थना मी केल्या त्यातल्या जास्तीत जास्त प्रार्थनांना उत्तरं मिळालेली आहेत. I have seen it. आणि मी हे पाहिलेलं आहे. God honoring prayers. परमेश्वर प्रार्थनेचा मान करतो हे मी पाहिलंय. That's why thousands come, आणि म्हणून हजारो माणसं येतात, because they are receiving answers to कारण की prayers. त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत आहे. I have seen blind see, मी अंधांना दृष्टी मिळालेली पाहिलेली आहे. deaf hear, मी बहिऱ्यांना ऐकू आलेलं पाहिलंय. dumb speak, मी मुक्यांना वाचा मिळालेली पाहिली आहे. lame walk, मी लंगडे चालताना पाहिले. cancer disappearing, मी कॅन्सर झालेल्या माणसांमधनं कॅन्सर गेलेला पाहिलाय. AIDS being healed. एड्स बरा झालेला मी पाहिलाय. At least 2 people were raised from the dead. आणि कमीत कमी 2 माणसं मेलेली होती जी परत जिवंत झालेली मी पाहिली आहे. Yes, I have seen all this in my 25 plus years of my ministry. हे सर्व माझ्या गेल्या 25हून अधिक वर्षांच्या सेवेत मी पाहिलेलं आहे. And I came to a conclusion. आणि या सगळ्यातनं मी असा निष्कर्ष आता लावलाय Our prayers can be very effective. किंवा आता
अशा निष्कर्षाला मी पोहोचलो की आपल्या प्रार्थना फार प्रभावशाली ठरू शकतात. Here Daniel was very busy. इथे दानियल फार व्यस्त होता, He was a statesman. कारण की तो एक राज्यकर्ता होता. He was not a prophet. तो दरबारामध्ये सगळं He was not सांभाळणारा a priest. संदेष्टा नव्हता, तो याजक नव्हता. He was a secular man तर तो एक जगामध्ये नोकरी करणारा उच्च पदावर असलेला holding a माणूस, secular post. एक उच्च पदावरचा जगातला माणूस होता. See, yet God could answer his prayer. तरी देखील देव त्याच्या प्रार्थनेला उत्तर देऊ शकला. And that too, he lived under the old covenant. आणि तेही दानियल जुन्या कराराखाली जगणारा. We are living in the new covenant. आपण तर सारे नवीन कराराखाली जगणारे लोक. So the first point we learned तर was पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा, the old covenant prayer. जुन्या करारातली प्रार्थना. And that's what we saw in Daniel's life. आणि दानियेलाच्या जीवनात आपण हेच पाहिलं. You see, whenever you pray, जेव्हा किंवा आपण प्रार्थना करतो, you need to expect the activity of angels. त्याला देवदूतांच्या कृत्यांची तुम्ही अपेक्षा ठेवा, की मी प्रार्थना केलेली आहे, आता देवदूत काहीतरी कार्य करतील अशी अपेक्षा बाळगा. Some people are wondering, काही लोक विचार करत असतात what are my guardian angels doing? आणि म्हणत असतात की माझे रक्षण करणारे दूत काय करतायत मला माहित नाही. I wonder why all these problems are coming after me and chasing after me. आणि मला समजतच नाहीये की या साऱ्या समस्या माझ्या मागे काय येतात, माझ्या मागे हात धुवून सगळ्या समस्या का लागलेल्या आहेत मला कळत नाही. Where are my guardian angels? आणि माझे रक्षण करणारे दूत कुठे गेलेत मला कळत नाही. Are they not doing anything for me? माझं रक्षण करणारे दूत माझ्यासाठी काही करतच नाहीत का? What are the guardian angels doing? हे रक्षण करणारे दूत करतायत तरी काय? They are just looking at you. फक्त तुझ्याकडे पाहतायत. Yes. हो, The guardian angels are looking at you. रक्षण करणारे दूत तुझ्याकडे पाहतायत. Because some of us कारण की आपल्यातले काही जण have been eating and drinking and busying ourselves in many things, आपल्यातले काही जण खातायत पितायत बऱ्याच गोष्टींमध्ये व्यस्त आहेत. while the Holy Spirit at times tells us to spend quality time with God. आणि पवित्र आत्मा तर कधी कधी आपल्याला सांगत आहे की देवासमोर तू थोडासा चांगला वेळ घालव. Amen. Amen. And so the Holy Spirit, पवित्र आत्मा He guides us, He tells us. आपल्याला मार्गदर्शन करतो, आपल्याला सांगतो. Sometimes He prompts us to sit at the Lord's feet and pray. कधी कधी आपल्याला सुचवतो की तू देवाचरणी बसून प्रार्थना कर. See? And so the angels are always waiting for you to respond to the Almighty God. आणि म्हणून देवाचे दूत नेहमीच आपली वाट पाहत असतात की महान सामर्थ्यवान परमेश्वराला आपण प्रतिसाद द्यावा. Always know, नेहमी हे जाणा, we are always working with angels. आपण नेहमी देवदूतांसमवेत कार्य करत असतो. Amen. Amen. And angels are cooperating with you just because you look to God. आणि देवाचे दूत आपल्याला सहकार्य करत असतात केवळ अशासाठी की आपण देवाकडे पाहत असतो म्हणून. Amen. And the angels, they are always tied by our confession and by our prayer. आणि देवाचे जे दूत असतात ते नेहमी आपल्या प्रार्थनेला आणि आपण जे बोलतो किंवा आपली जी कबुली आहे त्याला बांधलेले So असतात. what is our confession? तर आपल्या मुखातनं काय बाहेर पडतं, आपली कबुली काय आहे? If a confession lines up with the word of God, angels will be dispatched to जर help us. आपली कबुली देवाच्या शब्दानुरूप असेल तर देवदूत देवा पाठवेल आपल्या सहाय्याला. And if you are seeking the will of God in your life, then angels will come and help you. आणि आपल्या जीवनात जर देवाची इच्छा आपण शोधत असू तर देवाचे दूत आपल्याला सहाय्य करायला येतील. If we pray not, they help not. आपण जर प्रार्थना केली नाही तर ते मदत करणार नाहीत. Amen. Amen. And the people say we have problems. आणि मग लोक म्हणतात, बिलीवर लोक म्हणतात, मला समस्या आहेत, मला प्रॉब्लेम आहेत. See, there was one problem with Daniel also. दानिएलच्या जीवनात पण एक प्रॉब्लेम होता. And what was that problem? आणि तो प्रॉब्लेम किंवा ती समस्या काय होती? That the people in his time did not find any problem with him. त्याच्या काळातल्या माणसांना दानिएलामध्ये काहीच समस्या किंवा प्रॉब्लेम आढळला नाही. हा दानिएलचा प्रॉब्लेम होता. And they found out one problem, आणि त्यांना एक प्रॉब्लेम किंवा एक समस्या सापडली. that he was a praying man. आणि ती म्हणजे दानिएल प्रार्थना करणारा माणूस आहे. हा प्रॉब्लेम दानिएल मध्ये लोकांना सापडला. Say, he was a praying man. हा प्रार्थना करणारा माणूस आहे. So we cannot blame the angels, we cannot blame God. At times we need to blame ourselves because we have not set our heart to seek God. तर आपण देवदूतांना दोष देऊन चालणार नाही, परमेश्वरालाही दोष देऊन चालणार नाही. कधी कधी दोष आपल्याच पदरी घ्यायला हवा, कारण की हव्या त्या रीतीनं आपण देवाला शोधलेलं नसतं. Amen. But when he prayed, पण जेव्हा त्यांनी प्रार्थना केली things started happening. गोष्टी घडू लागल्या. And that was under the old dispensation. आणि ते जुन्या करारामध्ये Jesus said, येशू बोलला, you are in a new dispensation. तू नवीन काळात आहेस. In John 16:23-24 he said, योहान 16वा अध्याय 23 आणि 24 मध्ये तो म्हणाला, in that day you shall ask me nothing. त्या दिवसात तुम्ही मला काही मागणार नाही. See,
In that day you shall ask me nothing. You will not ask me anything. त्या दिवशी तुम्ही मला काहीच मागणार नाही. Up till now you have asked me, आतापर्यंत तुम्ही मला मागितलेलं आहे and I have been giving to you. आणि मी तुम्हाला देत आलेलो आहे. I have been answering you. मी तुम्हाला उत्तर देत आलेलो आहे You could approach me directly, आणि तुम्ही प्रत्यक्ष रीतीनं माझ्या समोर येऊ शकत होता. but the day is coming परंतु दिवस येत आहे when I will be taken up to heaven. की जेव्हा मी स्वर्गात उचलला जाणार आहे You will ask me nothing, आणि मग तुम्ही मला काही मागणार नाही. but whatever you shall ask the Father in my name, He will give it to you. पण तुम्ही बापाजवळ जे काही मागाल ते माझ्या नावाने तो तुम्हास देईल. Come to Him in rules. तुम्ही नियम पाळून त्याच्या समोर या. This is the rule set by Jesus. हा येशूने दिलेला नियम आहे. Whatever you shall ask the Father, He will give it to you if you ask it in my name. जर तुम्ही बापाजवळ काही मागाल तर माझ्या नावाने तुम्ही मागितलं तर तो तुम्हाला देईल. That your joy may be full. अशासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा. See, if your joy is not full, you have the right to ask God. जर तुमचा आनंद आजवर पूर्ण नसेल तर तुम्हाला देवाला मागायचा पूर्ण हक्क आहे. Is your joy full? तुमचा आनंद पूर्ण झालाय का? Be honest. तुम्ही प्रामाणिकतेने उत्तर द्या. I'm not asking a faith answer. मी तुम्हाला असंच हवेतलं उत्तर मागत नाही. See, I'm saying, is your joy full? मी तुम्हाला असा प्रश्न टाकत आहे की तुमचा आनंद पूर्ण झालेला आहे का? Yes, then आहे. don't ask. आहे तर मग मागू नका. Somebody said no very loudly. कोणीतरी नाही नाही जोरात बोललं. Say, that's what Jesus said. If your joy is complete, don't ask. तर येशू तेच म्हणाला की तुझा आनंद जर पूर्ण असेल तर मागू नको. But if your joy is not complete, ask. पण तुझा आनंद जर आजवर पूर्ण झालेला नसेल तर तू माग. Sometimes Jesus is very practical. कधी कधी येशू फार व्यावहारिक असतो. Amen. आमेन. He's very practical. कधी कधी येशू फार व्यावहारिक असतो. Sometimes you're not joyful. Show it that you're not joyful. कधी You कधी can तुम्ही at आनंदी times. नसता. कधी कधी तुम्ही आनंदी नसता तर तुम्ही ते दाखवून देऊ शकता की मी आनंदी नाहीये. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. At times it is okay. कधी कधी ठीक असतं, असं चालतं सुद्धा. Because then you are prompted to ask. कारण की मग आपल्याला सुचतं तरी कमीत कमी की चला आपण देवाला प्रार्थना करून मागूया. And Jesus said this just before going to the cross. आणि येशू ख्रिस्त हे वधस्तंभावर जाण्या अगोदरच म्हणजे आता वधस्तंभावर तो जाणारच होता त्यावेळेला येशू हे सगळं बोलून And he गेला. was speaking about the day in which you and I live. आणि ज्या दिवसांमध्ये किंवा ज्या सध्याच्या दिवसात तुम्ही आणि मी जगत आहोत या दिवसांविषयीच तो बोलला. And so Jesus has become a mediator. तर येशू ख्रिस्त आपला मध्यस्थ झालेला He आहे. stands between the Father and us. येशू ख्रिस्त देव जो बाप आणि आपण आपल्यामध्ये उभा राहतो. So the New Testament was not in force when he spoke. नवीन करार अजून अस्तित्वात आलेला नव्हता जेव्हा येशू हे सारं बोलून गेला तेव्हा. And it couldn't be until Jesus shed his blood on the cross of आणि Calvary. जोवर येशू ख्रिस्त काल्वरीच्या वधस्तंभावर रक्त सांडत नाही तोवर नवीन करारात अस्तित्वात येणारही नाही. It couldn't be possible till he went into the Holy of Holies in the heavens. परम पवित्र स्थानामध्ये स्वर्गात येशू ख्रिस्त प्रवेश करीपर्यंत हे सारं आणि नवीन करार शक्यही नव्हता. He had to obtain an eternal redemption for all of us. आपल्या सर्वांसाठी त्याला सनातन किंवा आध्यात्मिक किंवा सनातन उद्धार हा साधायचा होता So तोवर. now Jesus is setting up a new pattern in the New तर Testament. आता येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये एक नवीन नमुना आपल्याला सादर करत आहे Asking the Father in Jesus' name. की तुम्ही देव बापाला येशूच्या नावात मागा. I know of a minister मला एका सेवकाविषयी माहित आहे who had such a struggle with prayer की प्रार्थनेमध्ये तो सेवक म्हणजे इतका त्याचा संघर्ष प्रार्थनेविषयीनं चालायचा that he used to always say, I pray a lot, but I never got की answers. नेहमी ते देवाचे सेवक म्हणायचे मी प्रार्थना खूप करतो पण मला उत्तर मिळतच नाही. And he had been in the ministry for many years. आणि सेवेमध्ये तर अनेक वर्ष हे देवाचे सेवक होते. Then I found out the reason त्यानंतर मी कारण शोधून काढलं that he always prayed to Jesus. की नेहमी या सेवकानं येशूला प्रार्थना केलेली आहे He addressed to Jesus. आणि नेहमी ते येशूला बोलायचे. See, that is सारं. the problem. ही समस्या आहे. People say, what difference does it make? लोक म्हणतात अरे त्यातनं काय फरक पडतो देवाला सगळं कळतं. But that is a setup by God. असं नव्हे, देवानी काही नियम दिलेले असतात ते पाळायलाच हवेत. Amen. Amen. If everything is okay, सगळंच जर चालत असतं then why Jesus had to die? Why not the Father died on the cross? जर सब कुछ चलता आहे तर मग येशू कशाला मेला असता वधस्तंभावरती. The Father had to die then. मग देवबापानी मरायला हवं होतं ना जर सब कुछ चलता है अशा ऍटिट्यूडनी आपण वागलो तर. See, people don't get the answer to their prayers because they pray the Old Testament pattern of prayer. लोकांना आपापल्या प्रार्थनेची उत्तरं सध्याच्या नवीन करारात किंवा काळात अशासाठी मिळत नाहीत कारण की ही नवीन काळातली माणसं जुन्या काळातल्या रीतीप्रमाणे प्रार्थना करायला जातात म्हणून. Amen. Amen. Before the day of Pentecost, 50व्या किंवा पेंटेकॉस्टच्या दिवसा अगोदर you could pray or ask Jesus directly. तुम्ही प्रार्थना करून येशूला थेट मागू शकत होता. See, you need to know there are 3 phases given in the Bible आपल्याला कळायला हवं की बायबलमध्ये 3 फेज किंवा 3 काळ दिलेले आहेत. as far as
prayer is concerned आणि or जोवर- asking is concerned. जोवर प्रार्थनेचा आणि मागण्याचा संबंध आहे, प्रश्न आहे, तोवर बायबलमध्ये 3 काळ किंवा फेज दिलेले आहेत. One was in the Old Testament, एक जुन्या करारात, the Old Testament kind of praying. जुन्या करारातली जी प्रार्थनेची पद्धत होती ती. The other type was when Jesus was present. त्याच्यानंतर येशू ख्रिस्त स्वतः शारीरिक रीतीनं हजर होता तो काळ. They did not ask the Father, they asked Jesus. त्या काळात त्यांनी देवबापाला मागितलं नाही, तर येशूलाच मागितलं. In fact, the people did not know God as their Father. आणि त्या काळात जेव्हा येशू ख्रिस्त शारीरिक रूपाने जगात हजर होता, तेव्हा तो लोकांना देव बाप आहे, बाप या रीतीनं देव माहीतच नव्हता. It is Jesus who introduced God as the Father. येशू ख्रिस्ताने ओळख करून दिली की देव आपला बाप आहे. Amen. Amen. And so they could ask Jesus, they could pray to Jesus. आणि म्हणून ते तेव्हा येशूला मागू शकत होते, येशूला प्रार्थना करू शकत होते, येशू शारीरिक रूपाने त्यांच्या समवेत हजर असताना. So both of these phases are passed away. आता हे दोन्ही काळ संपले. The third is the Pentecostal time. आता तिसरा काळ आला की जो पेंटेकॉस्टचा किंवा 50व्या दिवसाचा काळ आहे. That is after the first church was established. पहिली मंडळी अस्तित्वात आल्यानंतरचा हा काळ आहे. So if you lived in the time of Daniel, आपण जर दानिएलच्या काळात जगलो, you prayed the Daniel kind of prayer. दानिएलाच्या काळात जर आपण जगलो असतो, तर दानिएलाने केलेली जी प्रार्थना होती त्या रीतीने आपण प्रार्थना केली तर हरकत नव्हती. If you lived in the time of physical Jesus, येशू ख्रिस्त शारीरिक रीतीने हजर असतानाचा जो काळ होता, त्या काळातली प्रार्थना जर आपण केली असती, then you spoke directly to him. तर आपण थेट येशूशीच बोललो असतो. But since Jesus is not around, पण आता येशू इथे अवतीभोवती नाही. we are in the New Testament time. आता शारीरिक रूपाने येशू अवतीभोवती हजर नाही, आपण नवीन काळातली माणसं आहोत. We need to get used to the praying of the New Testament way. आणि म्हणून नवीन काळातला किंवा नवीन कराराखाली जी प्रार्थनेची रीत दिलेली आहे ती आपण फॉलो केली पाहिजे. Praying to the Father in Jesus' name. देव जो बाप, त्याला येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करा. So there are set patterns. तर काही नेमून दिलेले नमुने आहेत. Amen. आमेन. There are set patterns. काही नेमून दिलेले पॅटर्न्स And आहेत they are the Trinity God. आणि ते दैवी त्रैक्य आहे. And that is the way we need to operate. आणि त्याच रीतीनं आपणही कार्य करायला हवं. People say we have got triunion God. लोक म्हणतात Yes. आपला देव त्रैक्याचा देव आहे. God the Father, God the Son, God the Holy Spirit. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, Each have their own roles to play. प्रत्येकाची आपापली भूमिका आहे. Amen. Amen. We say we have got one God, आपण म्हणतो आपला देव एक आहे, but 3 persons. पण त्रैक्य आहे. Amen. Amen. And it has to be that way. आणि प्रत्येकाची त्यामध्ये भूमिका आहे. ते तसंच असायला हवं, ज्याची जी भूमिका आणि ज्यांनी जे जसं करायला सांगितलंय ते तसंच केलं गेलं People पाहिजे. find it difficult to believe in 3 personalities of लोकांना God. अवघड जातं दैवी त्रैक्यात विश्वास ठेवायला. You should not find it difficult. तुम्हाला अवघड जाता कामा नाही दैवी त्रैक्यात विश्वास ठेवायला. See, right from Genesis it is 3 personalities. अगदी उत्पत्तीपासून दैवी त्रैक्य आहे. Amen. Amen. Let us make man की आपण in our मनुष्य image. आपल्या रूपात तयार करूया. Amen. आमेन. Right from beginning it अगदी is so. सुरुवातीपासून, प्रारंभापासून. And it has to be so. आणि तसं असायलाच हवं. See, if God is an eternal God, जर परमेश्वर सनातन परमेश्वर आहे, His love also has to be eternal. तर त्याचं प्रेमही सनातन असायला हवं की Now, नाही. if His love was eternal, आणि त्याचं प्रेम जर सनातन आहे and if He was a single God there, how would He show His love? आणि तो एकच जर एकटाच देव असता, तर तो त्याचं प्रेम कसं प्रगट करून दाखवणार. But because there were 3 personalities, they could display love for one another. पण त्या दैवी रूपात त्रैक्य असल्यामुळे प्रेमाचं प्रदर्शन ते करू शकले. Amen. आमेन. Otherwise, how can they display love? नाहीतर मग प्रेमाचं प्रदर्शन ते करणार कसं. Man displays better love by dying for somebody. मनुष्य आणि कोणासाठी मरून मग चांगल्या रीतीनं आपलं प्रेम प्रगट करतो असं म्हणायला लागलं असतं. Because then God has to die for us. कारण की नाहीतर मग देव आपल्यासाठी मरायला हवा. If God dies, everything is over. आणि देव जर मेला तर सगळंच संपलं की. See? And so it's very important to know the Trinity. तर दैवी त्रैक्य जाणून घेणंही महत्वाचं आहे. In the Old Testament, जुन्या करारात when Saul was demon possessed, शौलाला जेव्हा दुरात्मा लागला, he could not deliver himself. तो स्वतःला सुटका देऊ शकेना. Though he was a king, शौलाच्या जेव्हा अंगात यायला लागलं, त्याला दुरात्मा लागला, तो स्वतःला सुटका देऊ शकेना, जरी तो राजा होता तरी. he didn't know what to do about the devil. त्याला कळेच ना की माझ्या अंगात जो दुरात्मा येतो त्याला मी काय करू, ह्याला कसं घालवू. God himself had called him to be a king. परमेश्वराने स्वतः शौलाला पाचारलेलं होतं राजा म्हणून. God talked with him. आणि परमेश्वर त्याच्याशी बोलायचा. Yet, तरी David was called on the scene. दाविदाला चित्रात बोलावण्यात आलं. Yet, David did not take authority. तरी दाविदाने अधिकार घेतला नाही. He just played the harp. जसं आज आपण घेतो, दाविदाने केवळ वीणा वाजवली. See? He just played the harp and the evil spirit would leave for a season. दाविदाने केवळ वीणा वाजवली आणि तो दुरात्मा काही
काही काळासाठी मग शौलाला सोडून जात असे. Did you see that? लक्षात येतंय ना? Till the coming of Jesus, the devil really had power. येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत सैतानात सामर्थ्य होतं बरं का? And so the full revelation of the devil and his activities was not given in the Old पण Testament. सैतान व सर्व सैतानी कृत्यांचं पूर्ण प्रगटीकरण तोवर आपल्याला दिलेलं नव्हतं. Only Jesus came and revealed the devil. केवळ जेव्हा येशू ख्रिस्त आला तेव्हा येशूने सैतानाला पूर्ण उघड करून टाकलं. Praise the Lord. So देवाला whenever धन्यवाद. the devil used to harass Saul, तर जेव्हा केव्हा शौलाला सैतान छळायचा, he used to call David. तो दावीदाला तेव्हा तेव्हा बोलवायचा And he would play the harp आणि दावीद तेव्हा तेव्हा वीणा वाजवायचा and Saul would feel better. आणि शौलाला तेव्हा तेव्हा तात्पुरतं काही वेळ बरं वाटायचं. Did you see the power we have today? लक्षात येतं का आज आपल्याला देवाने किती सामर्थ्य दिलेलं आहे? Today, आज- when the devil attacks a person, we just command in Jesus' name. जेव्हा सैतान किंवा दुरात्मे एखाद्या माणसावर हल्ला करतात तेव्हा आपण केवळ येशूच्या नावात आज्ञा करतो Leave you devil in Jesus' आणि name. And म्हणतो he leaves. येशूच्या नावामध्ये सैताना सोड आणि सैतान सोडतो. And so if we are taking authority, why always then go and pray the Daniel way? आपण जर अधिकार घेऊ शकत आहोत तर मग नेहमी आता दानिएलने प्रार्थना केली त्या रीतीनं का प्रार्थना We करावी? can take the principles but not take the method. दानिएलची तत्व घ्या पण रीत नको ना. आता रीत वेगळी आहे, आता अधिकार मिळालेला आहे. There's nothing wrong with Daniel's prayer, but it had no fuller revelation that we have got today. दानिएलच्या प्रार्थनेत काही चुकलेलं नाही पण तोवर दानिएलला पूर्ण प्रगटीकरण मिळालेलं नव्हतं. Amen. आमेन. You can still pray a Daniel prayer and get a little bit of blessing, तरी तुम्ही दानिएला सारखी प्रार्थना करू शकता आणि थोडेफार आशीर्वाद मिळवू शकता but not the full blessing. पण पूर्ण आशीर्वाद नाही. It may not work effectively also आणि- as it worked during that time. जुन्या काळात दानिएलची प्रार्थना जेवढ्या प्रभावशाली रीतीनं काम करून गेली तेवढी दानिएला सारखी प्रार्थना जर नवीन करारात आपण केली तर तेवढीच प्रभावशाली होईल असं सांगवत Because नाही. that was the only kind of prayer given under the old कारण dispensation. जुन्या करारामध्ये तीच एक प्रार्थनेची रीत दिली गेलेली होती की ज्या रीतीनं माणसं प्रार्थना करायची. पण नवीन काळामध्ये आता वेगळं आहे. आता प्रार्थना वेगळ्या रीतीनं आपल्याला Jesus शिकवलेली आहे. said, येशू बोलला, In my name they shall cast out demons. येशू म्हणाला That's की it. माझ्या नावात ते भूत काढतील. In my name they shall cast out demons. माझ्या नावात ते भूत काढतील. See, you take the name of Jesus, but you pray to the Father. तुम्ही येशूचं नाव घ्या पण देव बापाला प्रार्थना करा. This is the New Testament kind of prayer. हा नवीन करारातला काळ आहे आणि ही नवीन करारातली प्रार्थना आहे. Amen. आमेन. So Jesus gave a new format of prayer येशू ख्रिस्ताने एक नवीन प्रार्थनेची पद्धत नवीन काळात आपल्याला दिलेली आहे. in Mark 16. मार्कचा 16वा अध्याय बहुतेक 16वंच वचन. These signs shall follow them that believe. ही चिन्ह जे विश्वास ठेवतील त्यांच्या मागे येतील. See, only those who believe. जी माणसं विश्वास ठेवतील त्यांच्याच मागे बरं It's का. not speaking about a IQ, it's not speaking about your status and whatever. बाकी कोणाच्या बुद्धीविषयी, IQ विषयी, तुमच्या जीवनशैलीविषयी, स्टेटस विषयी तिथं काही लिहिलेलंच नाही. See, the only qualification is believing. आणि फक्त गुणधर्म इथे आहे, गुणवत्ता इथे आहे की विश्वास ठेवला पाहिजे. In my name they shall cast out demons. माझ्या नावात ते भूत काढतील. In my name they shall speak with new tongues. माझ्या नावात ते नव्या भाषांनी बोलतील. In my name they shall take up serpents. माझ्या नावात ते साप उचलतील. In my name if they drink any deadly thing it shall not hurt them. माझ्या नावात जरी कोणताही प्राणघातक पदार्थ ते प्याले तरी त्यांना बाधणार नाही. In my name they shall lay hands on the sick and the sick shall recover. माझ्या नावात ते दुखणाईतांवर हात ठेवतील आणि दुखणाईत बरे होतील. Did you see that? लक्षात येतंय So का? Jesus is setting a new pattern. तर येशू ख्रिस्त एक नवीन नमुना इथे आपल्या समोर आणत आहे. In my name these things will happen. माझ्या नावात या साऱ्या गोष्टी घडतील. Did you see that? लक्षात येतंय? In my name. माझ्या नावात That's the authority. हा अधिकार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So I told you the kind of prayer people were made in the Old Testament, the Me- kind of people prayer we need to make in the New Covenant. मी तुम्हाला सांगितलं की जुन्या करारात कुठल्या पद्धतीची प्रार्थना केली जात होती आणि करायला हवी होती आणि नवीन कराराखाली आपण कुठल्या पद्धतीची प्रार्थना करायला हवी मी तुम्हाला सांगितलं. In Psalm 51:11, स्तोत्र 51:11. see the kind of prayer that David makes after he sinned. दाविदाने पाप केल्यानंतर कुठल्या पद्धतीची प्रार्थना केली पहा. Please do not take away the Holy Spirit from me. दावीद म्हणाला की कृपया माझ्यापासून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नको. Did you see that? लक्षात घ्या बघा. He's afraid that God will take away the Holy Spirit. त्याला भीती वाटायला लागली की देव त्याचा पवित्र आत्मा आता माझ्यावरनं काढून टाकेल कारण माझ्याकडनं पाप झालेलं आहे. See, the beginning of the prayer in Psalm 51 is right. आणि स्तोत्र 51 मध्ये सुरुवात जी त्यांनी केलेली आहे ती बरोबर It आहे, is good. ती चांगली आहे, It is proper. ती बरोबर आहे, We योग्य can आहे. also do it. आपणही तशी सुरुवात करू शकतो. But verse 11 we cannot say. पण 11वं वचन आपण नाही बोलू शकत.
See, 11वं वाक्य जे आहे ते आपण नाही प्रार्थनेत बोलू शकत. you cannot say, please don't take away the Holy Spirit from me. आपण असं म्हणू शकत नाही नवीन काळामध्ये की पवित्र आत्मा माझ्यापासून दूर नेऊ नको. In the new dispensation, He has come to stay in us forever. नवीन करारामध्ये पवित्र आत्मा आपल्यात कायमचं राहायला आलेला आहे. Amen. Amen. See, He will not leave us. आणि तो आपल्याला सोडणार नाही. Because Jesus said कारण येशू बोलला in John 14:16, योहान 14:16 I will pray the Father and He shall give you another comforter that He may abide with you forever. मी प्रार्थना करीन आणि देवबाप तुम्हाला अजून एक सांत्वनहार देईल की जो तुमच्या बरोबर कायम राहील. For He dwelleth with you, but He shall be in you. योहान 14:17 तो खरेपणाचा आत्मा आहे, त्याला जगाच्याने घेवत नाही कारण ते त्याला पाहत नाही व त्याला ओळखत नाही. तुम्ही तर त्याला ओळखता कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये असणार. So the Holy Spirit, तर पवित्र आत्मा He was with them. त्यांच्या समवेत होता. But He says a time is coming when He will come in you. पण तो म्हणाला एक वेळ येत आहे की जेव्हा तो तुमच्या आत राहायला येईल. The ministry of the Holy Spirit is so beautiful. पवित्र आत्म्याची सेवाच इतकी सुंदर आहे. We need to study more and more of the ministry of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सेवेविषयी आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अभ्यास केला पाहिजे. I spoke on the Holy Spirit for straight 2.5 years. पवित्र आत्म्याचा विषय मी 2.5 वर्ष हाताळलेला आहे. 2.5 years continuously. 2.5 वर्ष सातत्याने पवित्र आत्म्याचा विषय मी हाताळलाय. There are so many things to speak about the Holy Spirit. अनेक गोष्टी पवित्र आत्म्याविषयी शिकण्यासारख्या बोलण्यासारख्या आहेत. In the Old Testament, जुन्या करारात the Holy Spirit came temporarily upon people and He came selectively. पवित्र आत्मा तात्पुरत्या काळासाठी आणि निवडक लोकांवर जुन्या करारामध्ये यायचा. Like He came upon David. जसं उदाहरणार्थ पवित्र आत्मा जुन्या करारात दाविदावर आला, He came upon Joshua. त्याच्यानंतर यहोशवावर आला, He came upon Moses. मोशेवर आला, He came upon even Samson. शमशोनावर आला. So a few people were chosen, तर काही निवडक माणसं निवडलेली होती जुन्या करारात that too temporarily. आणि तेही तात्पुरत्या काळासाठी. And moreover, it was a sign of favor. आणि त्याहूनही जास्त अनुग्रहाची ती एक खूण होती की ह्याच्यावर कृपा देवाची झालेली आहे याची खूण. And if that favor left that person, आणि ती कृपा तो अनुग्रह जर त्या माणसाला सोडून गेला the Holy Spirit left that तर person. पवित्र आत्मा त्या माणसावरून निघून जायचा. And moreover, the Spirit's coming upon a certain person. आणि एखाद्या व्यक्तीवरती जर देवाचा पवित्र आत्मा आलेला असेल It was not limited to a person's spiritual condition. तर त्यावेळेला केवळ त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक परिस्थितीविषयीनं तो मर्यादित नव्हता. But God just sent him. He said, I want to send my Holy Spirit on him. He पण came. देव केवळ पवित्र आत्मा त्या निवडक माणसावर पाठवायचा आणि म्हणायचा की त्याच्यावर मला पवित्र आत्मा पाठवायचा होता. Like Saul, जसं शौल, the Holy Spirit came upon him. पवित्र आत्मा शौलावर आला. But his spiritual condition was not that good. आता शौलाची आध्यात्मिक परिस्थिती हवी तेवढी चांगली नव्हती. Like Samson, जसं शमशोन, the Holy Spirit used to come upon him पवित्र आत्मा शमशोनावर यायचा and he used to beat up 1,000 people. आणि शमशोन 1000 माणसांना मारायचा. At the same time, he used to fall into many sins. त्याच वेळेला अनेक पापांमध्येही तो पडायचा. So it came only for a purpose, तर काही संकल्पानेच पवित्र आत्मा तेव्हा त्यांच्यावर यायचा or to fulfill a particular task through their lives. किंवा त्यांच्या जीवनाद्वारे एखादा विशिष्ट संकल्प जर देवाला पूर्ण करून घ्यायचा असेल तर ती कामगिरी पूर्ण करण्यासाठीच यायचा. Irrespective of their spiritual condition. आणि मग त्यांची आध्यात्मिक अवस्था कशी असो, त्यांच्याकडनं पाप घडलेलं असो, ते कसेही असो. So once the task was completed, आणि मग एकदा का त्यांच्याकडनं ती देवाने दिलेली कामगिरी पूर्ण झाली the Holy Spirit would just, presumably leave that person. किंवा पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सोडून जायचा. But today, आज the मात्र Holy Spirit came to settle in us. पवित्र आत्मा आपल्यामध्ये कायम स्थिर स्थावर राहायला आलाय, How powerful we should be. स्थायी राहायला आलेला आहे. तर आपण किती सामर्थ्यवान असायला How हवं, powerful our prayer life should be. आपलं प्रार्थनेचं जीवन किती सामर्थ्यवान असायला हवं, How powerfully we should set an example for other people. आणि इतर माणसांसाठी आपण किती सामर्थ्यवान रीतीनं एक उदाहरण घालून द्यायला हवं. Amen. Amen. See, and so we need to be very powerful more than the Old Testament people. जुन्या काळातल्या माणसांपेक्षाही जास्त आपण नवीन काळातल्या माणसांनी सामर्थ्यवान असायची गरज आहे. Praise God. Amen. So we are a completely different people. तर आपण संपूर्णपणे वेगळी माणसं आहोत. We have got the fuller revelation of God. आपल्याकडे देवाचं पूर्ण प्रगटीकरण आहे. The Holy Spirit has come to stay in us. पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहायला आलेला There आहे. is no fear that the Holy Spirit will leave us. आपल्याला पवित्र आत्मा सोडून जाईल ही भीतीच नाही. Praise God. आमेन.
You have authority आपल्याला अधिकार आहे, because Jesus has a standing in heaven. कारण येशूचं स्वर्गामध्ये स्थान आहे He has done everything that he had to do for us. आणि येशूनं आपल्यासाठी जे सर्व करायचं होतं ते केलेलं आहे. Praise God. देवाला So धन्यवाद. we see we live in a very different dispensation. तर आपण पाहतो, आपल्या लक्षात येते आता हळूहळू की आपण अगदी वेगळ्याच काळात जगत आहोत. You know, during the time of Jesus, येशू ख्रिस्त जेव्हा शारीरिक रीतीनं हजर होता त्या once काळात the disciples asked Jesus, Jesus, please teach us to pray. एकदा येशूच्या शिष्यांनी त्याला विचारलं आणि म्हटलं की आम्हाला तुम्ही प्रार्थना करायला शिकवा. They wanted to learn the New Testament type of praying. कारण त्यांना नवीन काळातली प्रार्थना करणं शिकायचं होतं. And so Jesus said, येशू बोलला, pray like this. येशू बोलले आणि म्हणाले की अशी अशी प्रार्थना Our करा. Father in heaven, हे आमच्या स्वर्गीय बापा, holy be your name. तुझे नाव पवित्र मानले जाओ. Say, he set a pattern. एक नमुना त्याने दिला. But it does not end in Jesus' name. पण येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो अशी त्याची समाप्ती केलेली नाही. Many people think this is the magic formula. If I pray, things will happen in अनेक my life. माणसांना असं वाटतं की हे आमच्या स्वर्गीय बापा ही एक जादूची छडी आहे, ती फिरवली आणि अशी प्रार्थना बोलली की काम होणारच. Amen. Some people say, काही लोक म्हणतात for Jesus' sake, येशू खातर, I ask all this prayer for Jesus' sake. येशू खातर हे सगळं मी मागतो. Why Jesus' sake? Jesus does not need money. येशू खातर कशाला? येशूला काही पैशाची गरज नाही, Jesus does not need clothes. येशूला कपड्यांची गरज नाही. But our prayer ends up like that. पण आपल्या प्रार्थना कधी कधी तशा समाप्त I होतात. make all this prayer for Jesus' sake. या सर्व प्रार्थना येशू खातर मी मागत आहे. In Jesus' name. येशू खातर नाही, येशूच्या नावात मागत आहे. Because I need it, not Jesus. कारण मला गरज आहे, येशूला नाही. Amen. Amen. So genuinely praying in Jesus' name तर अगदी अस्सल रीतीनं येशूच्या नावात प्रार्थना मागणं and His glory is what is important. आणि येशूचा गौरव, येशूचं वैभव हे महत्वाचं. Amen. Amen. Not attaching some words to the end of our prayer. बाकी त्याला काही शब्द अजून भरीला घातले पाहिजेत वगैरे काही त्यात महत्वाचं नाही. Amen. Amen. And every prayer should be in line with God's word. आणि अर्थातच प्रत्येक प्रार्थना देवाच्या शब्दाला धरून पाहिजे. Amen. आमेन. Without the will of God, you cannot ask God. देवाच्या इच्छेशिवाय देवाला आपण मागू शकत नाही. जे मागतोय ते देवाच्या इच्छेतलं पाहिजे. And so sometimes we hear this Lord's Prayer repeated in many तर churches. कधी कधी आपण अनेक मंडळांमध्ये किंवा चर्चमध्ये प्रभूची ही प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय बापा परत 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 बोललेली पाहतो. Amen. Amen. Before and after the church service. चर्चची सर्व्हिस सुरू होण्या अगोदर, चर्चची सर्व्हिस संपल्यानंतर हे अच्छा. आमच्या स्वर्गीय बापा. So many people ask me, shouldn't we do it and have the same practice in our church? तर बरीच माणसं मला येऊन विचारतात की आपल्या चर्चमध्ये आपण असं करायला नको का, की हवं का, की हे आमच्या स्वर्गीय बापांनी चर्चची सर्व्हिस सुरू करायची आणि चर्चची सर्व्हिस ही आमच्या स्वर्गीय बापांनी संपवायची. So they think that we need to recite this prayer word for word. तर त्यांना असं वाटतं की ही जी हे आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना आहे ती शब्द आपण तोंडपाठ करून बोलायची. So some think it has a magic formula, as if the words or letters themselves have some specific power or it may influence God. तर काहींना असं favor. वाटतं की हे आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना म्हणजे एक जादूची छडी आहे की जी फिरवली की देवावर त्याचा परिणाम होऊन कार्य होईल. God is more interested in your heart than any format. असं नव्हे, देवाला तुझ्या अंतःकरणात आणि हृदयात जास्त उत्सुकता आहे. तुझी ती पद्धत आणि ती रीत आणि ते तोंडपाठ त्यात नाही. So don't we have this Lord's Prayer? मग प्रभूची प्रार्थना आपण करत नाही हे आमच्या स्वर्गीय बापा? Yes, we do at times. करतो कधी कधी. Amen. आमेन. As one is led, we do it. We do it in our private devotional prayer life. We do it. एखाद्याला जर मार्गदर्शन झालं तर करतो. आपल्या खासगी प्रार्थनेच्या जीवनात जर आपल्याला ती प्रार्थना करावीशी वाटली तर करतो. But for that time, Jesus taught them that prayer. त्या वेळेसाठी येशूनी त्यांना ती प्रार्थना शिकवून दिली की तुम्ही प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय बापा अशी बोला. In Matthew 6:7, मत्थय 6:7 Jesus himself said, येशू स्वतः बोलला, when you pray, use not vain repetitions, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा व्यर्थ शब्द परत परत बोलू नका, as the heathens do. जसं परकी लोक करतात तसं करू नका. For they think that they shall be heard for their much speaking. कारण त्यांना असं वाटत असतं की ते बरंच काही जे बोललेले आहेत म्हणून बरंच बोलल्यामुळे त्यांचं ऐकलं जाणार. They think that our prayers are answered only by repeating their words again and again. मत्थय 6:7 आणि प्रार्थना करीत असताना परराष्ट्रांच्या लोकांप्रमाणे तुम्ही व्यर्थ गोखणे करू नका, कारण Amen. आपल्या फार बोलण्याने आपलं ऐकलं जाणार आहे असं त्यांना उगीच See, वाटतं. many people, they can be prayer warriors, but they are prayer ignorant. बरीच माणसं प्रार्थना योद्धी असू शकतात पण प्रार्थनेविषयीनं अजाणही असू शकतात. Some people, they may tell you, I pray for 4 hours, काही लोक कदाचित तुम्हाला येऊन सांगतील की मी 4 तास प्रार्थना करतो, but it's not effective. पण ती प्रभावशाली नाही. Why? का? Because they have got a format of कारण praying. त्यांची एक ठरलेली रीत आहे. Amen. आमेन.
full of formulas and techniques. आणि त्यामध्ये ठरलेली रीत, ठरलेल्या पद्धती, ठरलेला फॉर्म्युला. Amen. But you need to know, पण आपल्याला हे कळायला हवं, God wants to listen to your heart. देवाला तुझं हृदय ऐकायचंय. That's why Jesus said, when you pray, go into your room आणि म्हणून येशू म्हणाला की जेव्हा तू प्रार्थना करतो त्याला खोलीत जा and pray to the Father. आणि देवबापाला प्रार्थना कर. Amen. Amen. Who is unseen. की जो अदृश्य आहे. Then your Father who is unseen, when he hears you in secret, he will openly reward you. आणि मग तुझा अदृश्य बाप जो तुझी प्रार्थना ऐकून घेईल तो तुला उघड रीतीनं उत्तर देईल. Amen. Amen. You need to pour your heart. हृदय ओतायला हवं प्रार्थना. Whatever you feel, tell it to the Lord. जे काही वाटतंय ते सगळं देवाला सांगायचं. Amen. Amen. Sometimes we see, कधी कधी आपण पाहतो we pray from the pulpit. आपण वेदीवरनं स्टेजवरनं प्रार्थना करतो. The same kind of prayer we make at every service. त्याच पद्धतीच्या प्रार्थना प्रत्येक सर्व्हिसला केल्या जातात असं वाटतं. Yes. Sometimes you see, even for ordinary things like even praying for offering, कधी कधी आपण पाहतो साध्या गोष्टी म्हणजे दानपात्रावरची प्रार्थना, same kind of format prayer. त्याच पद्धतीची ठरलेले शब्द. And the translator also knows it by heart, and even before you say the word, they will complete. आणि मग अनुवाद करणाऱ्याला Isn't पण ते it? तोंडपाठ झालेलं असतं म्हणून तुम्ही बोलण्या अगोदरच तो अनुवादक बोलूनही टाकतो. Because that person knows what prayer you're going to make. कारण त्या अनुवाद करणाऱ्याला माहिती असतं की दानपात्रावरची प्रार्थना काय तुम्ही बोलणार आहे ते त्याला तोंडपाठ आहे. So isn't it better just to play the tape instead of calling that person to pray? मग मी काय म्हणतो, त्या व्यक्तीला खुद्द स्टेजवरती बोलवून तशीच जर प्रार्थना होणार असेल तर त्याऐवजी रेकॉर्ड करून टेपच वाजवा ना. So it's more out of the words that are already written in our mind that we say. तर आपल्या मनामध्ये जे शब्द लिहून ठेवलेले असतात तेच बोलले जातात. That is the Lord's prayer. प्रभूची तीच प्रार्थना हे स्वर्गीय बापा हे असंच आहे. Our Father in heaven, holy be your name, your kingdom come, your will be done on earth as it is in heaven, give us this day. See? हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाव वगैरे 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 झालं. And so people know what you're going to pray. आणि मग लोकांना माहिती असतं की हे व्यक्ती जर आले तर काय बोलणार आहेत. Every prayer should be new. असं नकोय, प्रत्येक प्रार्थना नवीन पाहिजे. Whether you're praying for offering, you're praying for a child, you're praying for anybody, for anything. मग ती कशावरही केलेली प्रार्थना असो, ती कुणावरही केलेली प्रार्थना असो, ती दानपात्रासाठी केलेली असो, ती माणसासाठी असो, लहान मुलांसाठी असो, काही असो. Amen. It should come from the heart. आली कशी पाहिजे प्रार्थना हितून. Sometimes people say, no, that 5 seconds I have to complete. In कधी that कधी prayer. लोक म्हणतात नाही त्या 5 सेकंदात मला पूर्ण करायचं असतं ना. No, it's not असं necessary. नव्हे, असं गरजेचं नाही. Sometimes you can just say, Lord, bless this offering. कधी कधी तुम्ही केवळ असं म्हणून सोडू शकता की दे बाप्पा या And दानपात्रावर bless the आशीर्वाद, people who have given. या दानपात्रावर आशीर्वाद पाठव, ज्यांनी त्याला दिलं त्यांना आशीर्वादित कर. ज्यांनी दिलं त्यांना आशीर्वाद, ज्यांनी नाही दिलं त्यांना आशीर्वाद कर, त्यांना जे देणार आहे त्यांना आशीर्वाद कर. So that format thing happens. म्हणजे मग ती एक पद्धत होऊन जाते. आपल्याला असं वाटतं की आपण डिटेलिंग केलंय, ते डिटेलिंग नाही, ते तोंडपाठ आहे. Sometimes you can just say, Lord, कधी कधी फक्त असं म्हटलं तरी चालतं. thank you for this offering, या Lord. दानपात्रासाठी, या दानार्पणासाठी धन्यवाद. Bless the people. लोकांना आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name. येशूच्या नावात. Done. Amen. So it should come from the heart. हृदयातनं आली पाहिजे प्रार्थना. Maybe the method of kneeling down can be same with everyone. कदाचित गुडघे टेकायची पद्धत सगळ्यांची तीच असू शकते. It cannot be different. गुडघे टेकणं याच्यात काही फेरफार होऊ शकत नाही. So you have to kneel the same way. गुडघे टेकणं सगळ्यांचं सारखंच असतं. Everybody's leg bends here at the आणि knees. सगळ्यांचा पाय इथेच वागतो, कुणाचा इथे तर वागत नाही. So you see, if you are a yoga exponent, then it will be different. तुम्ही जर योगासनं करण्यामध्ये काही फार एक्सपर्ट असाल तर वेगळं आहे. But everybody has to kneel the same way. पण सगळ्यांना गुडघे टेकवायचे म्हणजे त्याच रीतीनं टेकवावे लागतात. Everybody has to come in the name of Jesus. आणि सगळ्यांना येशूच्या नावातच प्रार्थनेला यावं लागतं. But after that, पण त्याच्यानंतर let your heart commune with God. हृदय देवाशी बोलू दे. Sometimes you may speak, sometimes you just have to sit down. कधी कधी तुम्ही काही बोलाल तर कधी कधी काही बोलणारही नाही, I'm फक्त telling खाली you, बसा. there are times I don't even pray, I just sit down before मी God. सांगतो ना, कधी कधी मी प्रार्थनेला बसलो ना तर बोलतही नाही, फक्त देवासमोर बसून राहतो. कधी कधी आपल्याला ऐकवणारा देव पाहिजे. Means he should speak sometimes. कधी कधी देवानी आपल्याला ऐकवायला हवं ना, आपण काय सारखी देवाला ऐकवायची. Many times we speak. पण बऱ्याच वेळेला आपणच बोलत राहतो. See, you need to be able to listen. देवाचं ऐकायलाही आपल्याला शिकायला हवं. Just sit down at his feet. फक्त त्याच्या पायाशी बसायचं Say, Lord, I'm not going to say anything. आणि म्हणायचं, देवबाप्पा आज मी काही बोलणार नाही, You speak. तू बोल. Say, maybe you may not fully understand what he has spoken at that time. आणि कदाचित तुम्हाला संपूर्णपणे कळणार पण नाही की त्या विशिष्ट वेळेला देव काय बोलून गेला. Certain things he will put it in your heart. पण काही गोष्टी देव तुझ्या अंतःकरणात घालेल. Praise God. आमेन. Say,
No memorized prayers, hard तोंडपाठ prayers. प्रार्थना नको, पोपटपंची केल्यासारखी नकोय. Amen. So the Lord's Prayer is not a prayer we have to memorize and recite back to God. तर ही जी प्रभूची प्रार्थना आहे ना, हे आमच्या स्वर्गीय बापा, ती तोंडपाठ करून पोपटपंची करून बोलल्यासारखी बोलायला नकोय. Most of the traditional churches, they have this पण pattern. जास्तीत जास्त पारंपरिक मंडळांमध्ये, चर्चेस मध्ये हीच प्रथा आहे. It's only an example how we should pray that Jesus was teaching पण them. असं नाहीये. येशू ख्रिस्ताने केवळ एक उदाहरण दिलेलं आहे की प्रार्थना कशी करायला. तेही येशू जेव्हा खुद्द शारीरिक रीतीने हजर होता त्या But काळासाठी. Pastor, पण मग पास्टर, is there anything wrong with memorizing the Lord's Prayer? प्रभूची प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय बापा तोंडपाठ करून बोललं तर त्यात काय चुकलं? No, there's nothing wrong. चुकलं काय नाही ब्रदर. See, that prayer should be taught in the Sunday church. ती प्रार्थना संडे चर्च मध्ये शिकवली गेली पाहिजे. But we should not remain there. We should progress. We should mature in our prayer life. पण वाढही व्हायला हवी ना आपली प्रार्थनेच्या जीवनात. आपण समंजस व्हायला हवं, प्रौढ व्हायला हवं, वाढ व्हायला हवी. Even in praying in tongues, अन्य भाषेत बोलण्यात सुद्धा you need to mature in praying आपण in tongues. अजून समंजस आणि प्रौढ व्हायला हवं अन्य भाषेत बोलण्यात. There is depth even in praying in tongues. अन्य भाषेत बोलण्यामागेही फार गहनता आहे. Amen. आमेन. So your heart should be, even if you memorize, see that your heart is in it. तर तुमचं हृदय त्यात असायला पाहिजे. तोंडपाठ जरी केलं ना तरी त्यात हृदय गुंतवा. See, in prayer, God is more interested in communicating with Him. प्रार्थनेमध्ये कसं असतं की देवाला आपण देवाशी काय बोलतोय यात जास्त उत्सुकता असते. Some people are dwelling more on grammar than in the content, and so then they lose touch with पण God. काही लोकांची प्रार्थना सुरू असताना त्यांचं जास्त लक्ष व्याकरणाकडे आणि ग्रॅमरकडे असतं आणि प्रार्थना काय बोलली जाते त्याकडे लक्ष नाही. Some people say, see his prayer, आणि all मग काही grammatically wrong. मग काही लोक हसतात आणि म्हणतात पाहिलं किती ग्रॅमॅटिकल चुका झाल्या, किती व्याकरण चुकलं. अरे व्याकरण चुकलं पण हृदय बरोबर आहे. Say, God has heard him. देवाने ऐकलं ना त्याचं. God will correct his grammar, don't worry. देव सुधरून टाकेल त्याचं ग्रॅमर. नंतर त्याला आयुष्य पडलंय. Praise the Lord. व्याकरण सुधरवायला आयुष्य पडलंय. हो, हृदय सुधरवता सुधरवता जीवन जातंय. Praise God. So spend time in prayer. तर प्रार्थनेत वेळ घालवा म्हणायचा अर्थ हा आहे. How do you pray? Let God alone know. प्रार्थना तुम्ही कशी करता हे एकटं देवालाच कळू दे. I have to pray hours every day. मी रोज तासन तास प्रार्थना ही केलीच पाहिजे. See? Just sitting at his feet and फक्त talking to त्याच्या him. चरणी बसून त्याच्याशी बोलणे. Amen. And the more you pray, the less anxious you will be. आणि जेवढी तुम्ही प्रार्थना कराल ना तेवढं टेन्शन कमी होईल. हो. Yes. Do not be anxious about anything, but pray. कुठल्याही Paul गोष्टीविषयी says. चिंताक्रांत होऊ नका, तर प्रार्थना करा असं पॉलच बोललाय. Do not be anxious about anything, कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, but by prayer and supplication, पण प्रार्थना with आणि thanksgiving. विनंती व आभार प्रदर्शनासह let your request be made known unto God. आपली विनंती आणि मागणे देवासमोर सादर करा. And the peace of God that आणि surpasses all understanding will guard देवाची your heart शांती, and mind. देवाची शांती जी सर्व बुद्धी सामर्थ्य समजुती पलीकडची आहे ती तुमच्या हृदयाचं रक्षण करेल. Did you understand now? कळतं का आता तुम्हाला? Paul says, I bow my knees before the Father in heaven. पॉल म्हणतो स्वर्गीय बापा समोर मी माझे गुडघे टेकतो. God has got some legal grounds where we need to follow. देवानं काही कायदेशीर भूमी तयार करून दिलेली आहे जी आपण अंगीकारून त्याप्रमाणे करायला So हवं. even the Lord's Prayer is not a New Testament kind of तर prayer. प्रभूची प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय बापा ही पण काही नवीन काळातल्या काळातली नाही. Because Jesus was praying कारण येशू प्रार्थना करत होता and they said, Jesus, teach us how to pray. आणि मग त्या लोकांनी तेव्हा येशूला सांगितलं की सर आम्हालाही प्रार्थना करायला शिकवा ना. So he said, okay, I'll teach you. तर येशू गुरुजी म्हटले ठीक आहे आता Say तुम्हालाही something like शिकवतो this. असं बोला. See, if you ask me, Pastor, please teach me how to pray. तुम्ही समजा मला विचारलं की पास्टर मला प्रार्थना करायला शिकवा ना, Please write and send it to me. प्लीज मला काहीतरी प्रार्थना लिहून द्या ना. I'll write, I'll pray, our me Father लिहून in दे. heaven, be, Lord, bless me, this and that and everything in Jesus' मी name. पण तुम्हाला लिहून देईन की हे आमच्या स्वर्गीय बाप्पा असं बोला म्हणजे की दे बाप्पा मी तुला असं असं करत येत आहे, मला असं असं You हवं. will read it, तुम्ही ते वाचाल but you will not memorize it. पण तुम्ही ती तोंडपाठ करणार नाही. See? Because God will give you many things to pray about. कारण देव तुम्हाला बऱ्याच गोष्टी देईल प्रार्थना करण्याचं. And that prayer, they never asked anything in Jesus' name. आणि ती जी काही प्रार्थना होती त्यात त्यांनी येशूच्या नावात मी हे मागत आहे असं कधी म्हटलेलंच नाही. See, Jesus' name is not even mentioned after the prayer. येशूच्या नावाचा उल्लेख पण तिथं प्रार्थनेनंतर नाही. See, so it's very beautiful. तर आहे ती प्रार्थना सुंदर. Amen. ती But it प्रार्थना does not सुंदर. end with the name of पण ती Jesus. येशूच्या नावात समाप्त होत नाही ना. See, he said when the New Testament comes into force, तो म्हणतो जेव्हा नवीन करार अस्तित्वात येईल then you pray to the Father in the name of Jesus. मग तुम्ही देवबापाला येशूच्या नावात प्रार्थना करा. Praise the Lord. Amen. And so in the Lord's Prayer, there is a part where it says, तर प्रभूच्या प्रार्थनेत एक भाग असा आहे जिथं असं लिहिलेलं आहे Thy kingdom come, thy will be done. तुझे राज्य येवो आणि तुझी इच्छा पूर्ण होवो. And the kingdom of God has already come.
देवाचं राज्य तर ऑलरेडी आलेलं आहे. Why you have to pray for the kingdom of God to come? अशी प्रार्थना करायला कशाला हवी आता की तुझं राज्य येऊ दे म्हणून? Say, kingdom of God has come. देवाचं राज्य तर आलेलंच आहे, The church has started. कारण की चर्च सुरू झालेलं आहे. Why you have to pray then again, the kingdom, thy kingdom come on देवाचं earth? राज्य आलेलंच आहे, कारण की चर्च सुरू झालेलंच आहे. तर परत कशाला बोलायला हवं की तुझे Amen. राज्य येवो? And Jesus said, the kingdom of God is within you now. आणि मग येशू म्हटला की देवाचं राज्य आता तुमच्यात आलेलं आहे. Praise God. आमेन. So see, that format does not apply now in the New Testament. तर आता ती जी रीत आहे ना, ती नवीन करारामध्ये आपण लागू पाडू शकत नाही. Praise the Lord. Amen. See, the kingdom of heaven will eventually come, but the Swargat- kingdom of God has already come. स्वर्गाचं राज्य होता होता येणार आहे, पण देवाचं राज्य ऑलरेडी आलेलं आहे. Amen. आमेन. Because the kingdom of God and kingdom of heaven both are different. कारण देवाचं राज्य आणि स्वर्गाचं राज्य या दोन वेगळ्या बाबी आहेत. स्वर्गाचं राज्य होता होता प्रत्येकाला मिळणार आहे. देवाचं राज्य Yes. ऑलरेडी आलेलं आहे आणि प्रत्येकात आहे. Kingdom of God is in me, in देवाचं you. राज्य माझ्यात आहे, तुझ्यात सुद्धा आहे. Praise God. आमेन. But for some people, it's a future thing. It's not future, it is now. काही लोकांना मात्र हे सगळं भविष्यातलं वाटतं, पण भविष्यातलं नव्हे, हे आत्ताच आहे. You can learn many things in the Lord's Prayer, but प्रभूच्या प्रार्थनेतनं हे आमच्या स्वर्गीय बापा यातनं तुम्ही बरंच काही शिकू शकता, नाही असं नाही, it is पण not the new format prayer in the New Testament. नवीन कराराच्या काळातली ती पद्धत नव्हे. So when we see in the life of Daniel, तर दानिएलचं जीवन जेव्हा आपण पाहतो, there were these evil forces that were not permitting his answer to reach him. तर त्यावेळेला काही वाईट शक्त्या होत्या की ज्या शक्त्या त्याचं त्या प्रार्थनेचं उत्तर त्याच्यापर्यंत पोहोचू देत There नव्हत्या. was a spiritual warfare. एक आध्यात्मिक युद्ध तिथं केलं जात होतं. Even today, there is a spiritual warfare. आजही आध्यात्मिक युद्ध एखाद्याने प्रार्थना केल्यानंतर होत असतं. Because कारण we wrestle not against flesh and blood, but against principalities. आपण रक्त आणि मांसाविरुद्ध लढत नाही, तर सत्ता आणि अधिकारांविरुद्ध आपण लढत आहोत. That's what Ephesians 6:12 says. इफिस करा 6 अध्याय 12 वचन आपल्याला हे सांगत आहे. And you have to get a breakthrough. आणि आपल्याला त्या प्रार्थनेमध्ये एक ब्रेक थ्रू किंवा नवीन कोरी सुरुवात मिळायला हवी. People say, when should I stop praying? लोक विचारतात, मी प्रार्थना करणं कधी थांबवायचं? When will I know my prayer is answered? कधी मी माझी प्रार्थना थांबवू? मला कसं कळेल की माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळालेलं आहे? Not only when you have received that answer in your hands, अक्षरशः लिटरली हातात पडल्यानंतर नव्हे काही, but at times, पण कधी कधी when you get the assurance, you need to thank God. हृदयामध्ये खात्री निर्माण झाली की देवाला आभार मानायला सुरुवात करायची. Are you understanding? केलेल्या प्रार्थनेविषयीनं हृदयामध्ये खात्री मिळायला हवी आहे. But I didn't get the assurance, Pastor. नाही, पण मला अंतःकरणात खात्रीच मिळत नाहीये की मी मागितलेलं मला मिळालंय. One person said, I fasted and prayed. एक व्यक्ती म्हणाला की मी उपास आणि प्रार्थना केली. Like Daniel who fasted and prayed. दानिएलनी जशी उपास प्रार्थना केली होती तशी मी उपास आणि प्रार्थना केली, But I didn't get any assurance. तरी मला त्यातनं काही खात्री मिळाली नाही. That person said, I fasted and prayed for 7 days. तो व्यक्ती म्हणतो मी 7 दिवस उपास आणि प्रार्थना केली. I said, मी म्हणालो after 7 days, break the fast. 7व्या दिवसानंतर उपास तोड, Start eating. खायला लाग, Otherwise, you will fall and collapse. नाही तर तू पडशील आणि मरशील. After a week, एका आठवड्यानी once again fast and pray परत एकदा उपास प्रार्थना for कर, the same thing त्याच गोष्टीसाठी, till you get an assurance. ती खात्री मिळेपर्यंत. Are you understanding? People? समजतं का मी काय And म्हणतो? once you get the assurance, आणि एकदा का अंतःकरणात ती खात्री मिळाली stop praying. की मग प्रार्थना बंद करा त्या गोष्टीसाठीची, The answer will be through. उत्तर येईल. Praise the Lord. आमेन. Whenever you pray, जेव्हा केव्हा आपण प्रार्थना करतो something happens in the spiritual realm. त्याला आध्यात्मिक स्तरात काहीतरी होतं, Something happens. काहीतरी होतं. Matthew 16 to 18. मत्तय 18:16 ते 18. Jesus said, येशू बोलला, but if we will not hear, take with you 1 or 2 more, that by the mouth of 2 or 3 witnesses every word may be established. See, here he's talking about judgment. इथे तो न्यायाविषयी बोलत आहे. मत्तय 18:16 ते 18. But he says in verse 18, परंतु 18व्या वचनात तो म्हणतो, assuredly I say to you, whatever you bind on earth will be bound in heaven, and whatever you loose on earth will be loosed in heaven. आता 16व्या वचनात तो म्हणतो, परंतु जर त्याने ऐकले नाही तर तू आणखी एका दोघास आपल्या बरोबर घे, अशासाठी की 2 किंवा 3 साक्षीदाराच्या तोंडाने प्रत्येक शब्द ठरावा. इथे तो न्यायाविषयी बोलत आहे. पण 18व्या वचनात तो म्हणतो, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर बांधून टाकाल त्या आकाशामध्ये बांधल्या जातील, आणि ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर मोकळ्या कराल त्या आकाशामध्ये मोकळ्या केल्या जातील. See, he's talking about binding and loosing over a different category, आता एका वेगळ्या a स्तराविषयी different matter, एका वेगळ्या बाबीविषयी ना बांधणं आणि मोकळं करणं तो बोलत a आहे. different subject as in verse 16. एक वेगळा विषय जसं 16व्या वचनात, But the process is the same, पण जी प्रक्रिया आहे ती सारखीच आहे. because the channel is the same, the word of God. कारण वाहिनी तीच आहे, देवाचा शब्द
वाहिनी So आहे. he is speaking about two spiritual things दोन आध्यात्मिक गोष्टी तो इथे बोलत आहे that happen in the spiritual realm. ज्या आध्यात्मिक स्तरामध्ये घडतात. One, he said, whatever you bind on earth shall be bound in heaven. एक तर तो म्हणाला की तुम्ही पृथ्वीवर जे बांधाल ते स्वर्गात बांधून टाकलं जाईल. It means whatever you speak with authority, म्हणजे जे काही तुम्ही अधिकारानं बोलाल heaven does something to move and do about it. त्याविषयीनं स्वर्ग काहीतरी हालचाल करतं की ते घडावं. Or heaven moves या स्वर्ग हालचाल करतं त्याविषयी to do something about your authority. की तुझ्या अधिकाराविषयीनं तुझ्या त्या अधिकारयुक्त वाणीविषयीनं स्वर्ग काहीतरी हालचाल करू लागतं. See, in Matthew 16:19 he said, मत्ते 16:19 मध्ये तो म्हणाला and I will give you unto thee the keys of the kingdom of heaven, and whatever thou shalt bind on earth shall be bound in heaven, and whatsoever thou shalt loose on earth shall be loosed in heaven. मत्ते 16:19 मी तुला आकाशाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून टाकशील ते आकाशात बांधले जाईल, पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते आकाशात मोकळे केले जाईल. See, you need to write all these things on a piece of paper. या सर्व गोष्टी तुम्ही एका कागदावरती लिहून ठेवल्या पाहिजेत. Amen. See, what rights and privileges I have in the new covenant. नवीन करारात मला काय हक्क आणि काय सौभाग्य लाभलेलं आहे Amen. हे लिहून ठेवलं पाहिजे कुठेतरी कागदावर आपण सगळ्यांनी. And that's why it's very important that you also read Paul's letters. आणि म्हणून पॉलची जी पत्र आहेत ना नवीन करारातली ती तुम्ही सारखी वाचली पाहिजेत. See, because Paul was the only person to whom God revealed many things related to the church. कारण पॉल एकच असा व्यक्ती होता की ज्याला परमेश्वराने चर्च संबंधीनं बरंच काही प्रगट केलं. You know, I have it written down. मी माझ्याकडे लिहून The ठेवलं. kind of prayer made in the Old Testament, the kind of prayer you should make in the New Testament. जुन्या करारात कुठल्या रीतीची प्रार्थना केली जात होती आणि नवीन करारात कुठल्या पद्धतीची प्रार्थना केली गेली पाहिजे मी हे सगळं टिपून ठेवलंय. I have got like 50 points here, 50 points here. 50 मुद्दे इथे 50 मुद्दे तिथे जुन्या काळातले नवीन करारातले. If you want, one day I will give it to you then. एके दिवशी तुम्हाला हवं तर ते मुद्दे मी तुम्हाला देईन. Amen. I will Amen. give it to you. देईन मी तुम्हाला ते So मुद्दे. you will know what kind of prayer to be made म्हणजे तुम्हालाही समजेल की in the new covenant. कुठल्या रीतीची प्रार्थना नवीन करारात केली गेली पाहिजे. Here I am just giving you a little glimpses here and there. इथं मी तुम्हाला केवळ थोडीशी झलक देत आहे इकडून Amen. तिकडून. Now, what I want to say is, मला जे म्हणायचंय ते हे many good things are being confiscated by the devil at the checkpoint in the heavenlies. बऱ्याच काही चांगल्या गोष्टी सैतानानं स्वतःच्या ताब्यात घेऊन ठेवलेल्या आहेत त्या स्वर्गीय चेकपोस्टवर. Yes, Satan has got his warehouse where he holds certain blessings of the church. सैतानाची एक अशी जागा आहे की जिथं तो चर्चचे काही आशीर्वाद थांबवून ठेवतो. Yes, that's what we got this revelation from Daniel. हे प्रगटीकरण आपल्याला दानिएलकडनं मिळालं. That means the devil is holding our blessings. याचा अर्थ सैतान आपले आशीर्वाद धरून ठेवतोय. A man of God was taken up to the heaven. एका देवाच्या सेवकाला स्वर्गात घेऊन जाण्यात आलं. And he saw there were many body parts also kept. त्या देवाच्या in the सेवकाने heavens. तिथे स्वर्गात अनेक शरीरातले अवयव ठेवलेले पाहिले That's what he wrote. असं त्यांनी लिहिलेलं आहे. And he says, when people pray for healing, he sends those body parts to the earth. आणि ते असं म्हणतात की जेव्हा लोक आरोग्याची मागणी करतात त्याला ज्या ज्या संबंधीचं ते आरोग्य असेल त्या संबंधित जो काही शरीराचा तो अवयव असेल तो पाठवला जातो. And there are people who are not claiming for those things, and so they are just lying there. आणि That's what काही he said. माणसं काही वेलीवर माणसं त्याविषयीनं मागतच नाहीत म्हणून त्यांना ते मिळत नाही आणि म्हणून ते सगळे अवयव तिथे स्वर्गात तसेच पडून आहेत. Amen. I'm not saying it, that this man of God said. असं माझं म्हणणं नाही, एका देवाच्या सेवकाचं असं म्हणणं आहे. But there is some message conveyed to पण us थोडाफार काहीतरी संदेश याच्यातनं आपल्यापर्यंत पोहोचतो ना that God wants to bless us. की देवाला आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे याच्यातनं आपल्याला कळतं. But we have no time to pray. आपल्याकडे प्रार्थना करायला वेळ नाही. We have time for everything. आपल्याकडे सगळ्याची वेळ आहे. But spending quality time in prayer is very पण difficult. चांगली वेळ जरा प्रार्थनेत घालवणं आपल्यामध्ये नाही. That's why some of us are not really walking our real selves. आणि म्हणून आपल्यातले काही जण खरा मी चालत नाहीये. Because our real selves are being locked up कारण की आपला somewhere. खरा मी जो आहे, खरा मी तो कुठेतरी लॉक करून पडलेला आहे. Yes, possibly there are many of us who are just walking. शक्य आहे आपल्यातले बरेच जण असेच चालतायत आणि खरा मी मात्र कुठेतरी
कुलूप लावून बंद आहे. Yes, that's why Jesus said, म्हणून येशू बोलला, when a strong man जेव्हा बळकट माणूस who is armed keepeth his palace, की जो आपल्या महालामध्ये गोष्टी ठेवतो, his goods are in peace. त्याच्या सगळ्या गोष्टी शांतीत असतात. See, he's talking about the devil. तो सैतानाविषयी बोलतोय. In Luke 11:21 and 22. लूक 11:21 आणि 22. But when a stronger than he shall come upon him and overcome him, he takes from him all his armor wherein he trusted and divided his spoils. लूक 11वा अध्याय 21 आणि 22 ना. जेव्हा हत्यारबंद असलेला बलवान मनुष्य आपला वाडा राखीत राहतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित असते, परंतु कोणी त्याच्यापेक्षाही बलवान त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो तेव्हा जिच्यावर त्याने भरोसा ठेवला होता ती त्याची सगळी शस्त्र सामग्री तो त्याच्यापासून काढून घेतो आणि त्याची लूट वाटून देतो. See, he's talking about the strong man, which is the devil. तो बलवान माणसाविषयी बोलत आहे जो बलवान सैतान आहे. See, I was living under a curse. मी शापाखाली जगत होतो. The devil was trying to kill me when I was in the world. मी जगात असताना सैतान मला ठार मारायचा प्रयत्न करत होता He used to come in various forms to kill me. आणि सैतान वेगवेगळ्या रूपानं मला ठार मारायला यायचा. Yes. From my childhood, I had this problem. माझ्या बालपणापासून मला हा त्रास होता. I couldn't come out of मला it. प्रॉब्लेमच असायचा नेहमी की मला त्यातनं बाहेर पडता यायचंच नाही. But once I came to Jesus, पण एकदा मी प्रभूकडे आल्यानंतर, येशूकडे आल्यानंतर I could strangle him. मग मी सैतानाचा गळा दाबू Now he's शकतो. under my feet. मी सैतानाचा गळा दाबू लागलो. आता सैतान माझ्या पायाखाली For आहे. the first 26 years of my life, I was under him. माझ्या आयुष्याची पहिली 26 वर्ष मी सैतानाखाली होतो He had total hold over my life. आणि सैतानाचा माझ्या जीवनावर पूर्ण ताबा होता. Sometimes he used to sit on my chest and कधी- try to kill me. कधी कधी सैतान येऊन माझ्या छातीवर बसायचा आणि मला ठार मारायचा प्रयत्न करायचा मी प्रभूमध्ये नसताना. One day I saw him coming in my room. एके दिवशी मी त्याला सैतानाला माझ्या खोलीत येताना पाहिलं. He was calling me, come out. तो मला म्हणत होता बाहेर ये. Yes, all the Saturday testimonies that you hear about people saying, शनिवारच्या ज्या सगळ्या साक्षी तुम्ही लोकांना सांगताना बोलताना ऐकता. see that the lady who came here yesterday, काल जी एक स्त्री इथे आली होती what did she say? ती काय बोलली I had this sickness. की मला हा आजार होता. I don't know what she had. काय होतं तिला मला माहित नाही, But she said, पण ती म्हणाली the devil was pulling me. सैतान मला खेचत होता And then all my gods came around me. आणि त्यावेळेला सगळे सारे माझे जे देव होते ते माझ्या समोर होते. They were all around me. ते सारे देव माझ्या अवतीभोवती होते. But in all of their presence also the devil was dragging me. पण त्या साऱ्या देवांच्या सहवासात देखील सैतान मला खेचतच होता. But then पण मग there on the screen I saw, तिथे पडद्यावर मी पाहिलं next to you, तुमच्या शेजारी Jesus comes येशू येत आहे and the devil is leaving away. आणि सैतान सोडून जात आहे मला. She said it yesterday. असं त्या बाईनं काल सांगितलं. पासवे सिस्टर हैं वो कहते हैं कि उन्हें हमेशा मन में अलग अलग विचार परेशान करते रहते हैं और अगर जब वो आंखें बंद करती हैं तो बड़े बड़े दांतों वाला शैतान जो है उसको आगे डराते रहता है और वो कहते हैं सब प्रकार के भगवान मेरे आंखों के सामने आते हैं पर वो कुछ नहीं उसे कर पाते, वो हमेशा मुझे खींच के लेके जाता है. पर अंतिम सब प्रार्थना प्रकार के भगवान उनके सामने आते हैं, वहाँ पे चेहरे आते हैं वहाँ पे, पर वो कहते हैं फिर भी वो शैतान मुझे पकड़कर खींच के लेकर जाता है वहाँ से. she is saying that the devil is trying to pull her, and though she sees many gods surrounding her, yet in the midst of it the devil still pulls her out. ती म्हणते सैतान तिला खेचून घेऊन जातो. जरी अनेक सारे देव समोर येतात हाँ. तरी देखील सैतान तिला त्यांच्या समोर नाही खेचून जातो. और अभी पास्टर कह रहे हैं कि अभी जब मैं आंखें बंद कर रही हूँ तो मुझे यीशु दिखाई दे रहा है और मुझे बिल्कुल भी डर नहीं लग रहा है, कोई चेहरा में शैतान का मेरे सामने नहीं See आ रहा that? है. Leave your devil in the name of Jesus. See that? See the power of Jesus. येशूतलं सामर्थ्य पहा. Jesus delivers. येशू सुटका देतो. She will get up now. Thank you, Jesus. आता उठेल पहा ती. Wake her up. See that? You just have to tap like that and say, get up, she will get up. उठ म्हटलं की उठतात. कसं वाटतं आता? अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है अभी? जब आप लोग प्रेयर गा रहे थे ना तो वहाँ पे जो टीवी स्क्रीन है वहाँ पे जीसस आए See that? और मुझे आशीर्वाद दे रहे हैं. और मैं घर पे भी थी ना, मम्मी मेरे बालों पे तेल लगा रही थी. See, on the screen she says Jesus was there. ती म्हणते बाहेर तिथे टीव्ही स्क्रीन आहे, पडदा आहे ना, तिथे येशू आले
आणि मला आशीर्वाद देऊन गेले. I told you when I come here, Jesus comes. मी तुम्हाला सांगितलं ना, मी इथे आलो की मी येशूला घेऊन येत असतो. I bring Jesus here. मी येशूला घेऊनच येतो. And that Jesus was seen there also for her. आणि तोच येशू किंवा तेच येशू तिनं बाहेर तिथं त्या स्क्रीन पाशी पडद्यापाशी पाहिले. Jesus is living. येशू जिवंत आहे. Praise God for देवाला Jesus. धन्यवाद येशूसाठी. See, in His name there is power. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. Amen. आमेन. So here this strong man तर इथं हा बलवान is माणूस the devil. सैतान. But when the stronger one comes, पण जेव्हा सैतानाहूनही बलवान जो आहे तो येतो, that's why Luke 11 I always relate it to myself. म्हणून लूक 11 मी नेहमी माझ्या जीवनाविषयीनं संबंधित ठेवतो I was his goods. की मी सैतानाचा माल होतो एकेकाळी. He was my strong man. सैतान माझा बलवान मालक आणि माणूस होता Not he was एकेकाळी. my God, but he was my strong man. माझा देव नव्हता, पण माझ्यावरचा बलवान माणूस होता I एकेकाळी was under सैतान. his curse. आणि मी सैतानाचा माल होतो. मी सैतानाच्या शापाखाली होतो. We were living in poverty, आम्ही wretchedness. दारिद्र्यात जगत होतो. The devil had really had in us in his hands. सैतानाचा हात आमच्यावरती इतका बळकट बसला होता की बस. That's why after I came to Jesus, म्हणून येशूकडे मी आल्यानंतर Jesus gave me that experience. येशूनी मला तो अनुभव दिला. See, when the devil came in my room सैतान एकदा माझ्या खोलीत आला. and I used my authority, माझा अधिकार तेव्हा मी वापरला. I was sleeping down, he slept next to me. मी खाली झोपलेलो होतो, तोही माझ्या शेजारी झोपला. And in the name of Jesus, I drove him. येशूच्या नावात मी त्याला हाकलला. And then the Lord told me, मग प्रभू मला म्हणाला, I'm giving you the discerning of spirits मी आत्मे ओळखायचं तुला देत आहे this time. यावेळेला. And from that time, the discerning of spirits started operating in my life. आतापासून मी तुला आत्मे ओळखायचं देत आहे. आणि तेव्हापासून माझ्या मिनिस्ट्रीमध्ये किंवा सेवेत मी आत्मे ओळखू शकायला लागलो. And I told the devil, go. आणि मी सैतानाला म्हणालो तू जा. And he was going, and he went away. आणि तो जात होता आणि गेला. And here, Luke 21, it says, इथे लूक 21 वचन म्हणतं, when the stronger one comes, जेव्हा त्याच्याहूनही बलवान येतो, he takes from him all his armor तो या बलवानाकडनं सगळी शस्त्र सामग्री काढून घेतो and divideth his spoils. आणि सगळी लूट वाटून देतो. Did you see that? लक्षात येतं का मी काय म्हणतो? The stronger one is none other than Jesus. जो सैतानाहूनही बलवान आहे तो आणि कोणी नाही पण येशू आहे. And just before this, याच्याच अगोदर we see some group of people were in doubt आपण पाहतो की काही लोकांच्या मनात शंका आलेली असते whether Jesus managed to cast the demons out by signing a pact with the devil or he using the finger of God. की येशू ख्रिस्त देवाच्या बोटानं सैतान हकलत आहे का सैतानाशी काहीतरी मिली भगत आहे त्याची. हा काहीतरी आपलं आपस सैतानाची काहीतरी सैताना बरोबर येशूची मिली भगत आहे आणि म्हणून सैतान त्याच्याकडनं निघतायत का खरोखर देवाचं बोट येशूवर आहे म्हणून सैतान त्याच्याकडनं निघतायत. they thought that Jesus is making a pact with the devil. काही लोकांना असं वाटलं त्यावेळेला. त्याच्याच अगोदर लिहिलंय पहा, काही लोकांच्या मनात शंका यायला लागली की येशूची सैताना समवेत मिली भगत आहे. Amen की देख मैं तुझे मारने जैसा करता हूं तो रोने जैसा कर. बोली भाषेत, Isn't it? मी मारल्यासारखं करते तू रडल्यासारखं कर. So I will just thrash you and you just scream. मी तुला मारीन तू ओरड. नंतर आपण नंतर आपस नंतर आपस तू मध्ये. मार मला मी मग. See, they thought that is the pact. त्यांना असं वाटलं की काहीतरी इथं मिली भगत आहे. It's not मिली भगत. मिली भगत नाहीये. Jesus said it is the finger of God. येशू म्हणाला हे देवाचं बोट आहे. Amen. आमेन. I'm not compromising with the devil. मी कुठे सैतानावर रदबदल करत नाहीये. In other words, दुसऱ्या शब्दात he was speaking about authority. तो अधिकाराविषयी बोलत होता. Don't compromise with the devil. सैतानाविषयीनं रदबदल करू नका. Don't say, oh, I cannot defeat him, so join him. असं No. म्हणू नका की सैतानाला मी पराजयी करू शकत नाही मग आता सैतानाच्या पार्टीतच मी जॉईन होतो. नको. No. No matter what he does, सैतानाने काही करो, Bible still says you have authority. बायबल तरीही म्हणतं की तुझ्याकडे अधिकार आहे. You may die, but still you had authority. तुम्ही मराल पण तरी तुमच्याकडे अधिकार आहे. Amen. आमेन. So the devil is strong तर सैतान बलवान आहे and he has man of our goods. आणि त्याच्याकडे माणसं माल म्हणून आहेत. And many blessings he has got holden of. आणि बरेच सारे आशीर्वाद सैतानानं त्याच्या ताब्यात घेऊन ठेवलेले आहेत. And he has got. Your money he's got. तुमचा पैसा सैतानाच्या हातात आहे. Your new clothes he has got. तुमचे नवीन कपडे सैतानाच्या ताब्यात आहेत. Your promotion also he has got. तुमची बढती पण सैतानाच्या हातात आहे. बोला. Your job he has got. तुमची नोकरी पण सैतानाकडे आहे. तो घेऊन बसलाय सगळं. See, everything he has got it there. सगळं घेऊन बसलेला आहे सैतान. Why?
का Because we have not used our authority का आपण आपला अधिकार मागून घेत नाहीये, of binding and loosing. आपण त्याला बांधत नाहीये, मोकळं करत नाहीये. We are only learning some prayers which are crying prayers. आपण केवळ अशा काही रडायच्या पद्धतीतल्या प्रार्थना शिकत आहोत. Sometimes we feel when we cry, you feel satisfied that God heard. कधी कधी आपल्याला प्रार्थनेमध्ये रडल्यानंतरच असं वाटतं की देवाने ऐकलं. Not necessarily. असं नेहमी गरजेचं नाही. Amen. आमेन. Not necessarily. असं नेहमी गरजेचं नाही. You come according to rules, He has to answer you. नियमाला धरून ये, देवाने तुला उत्तर द्यायलाच हवं. Whether they are tears or not. आणि मग त्यामध्ये अश्रू असोत किंवा नसोत. People say, I need to pray like Hezekiah. लोक म्हणतात नाही, मी हिजकिया सारखी प्रार्थना करायला हवी. That's why even if they don't feel like crying, they press their eyes so that at least little water is released and then they feel, yes. I आणि have म्हणून prayed. त्यांना रडू जरी आलं नाही तरी डोळे पिऊन पिऊन ते अश्रू काढायचा प्रयत्न करतात, तर थोडेफार अश्रू पडतात बाहेर आणि त्यांना मग वाटतं की माझी प्रार्थना मग ते असं ऐकली. करतात, पडलं. God answered my prayer. आणि मग ते म्हणतात की देवानी माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं बाबा. See, अरे God does not ask you to come through emotions. देव तुला भावनावश होऊन ये सांगत नाहीये. See, emotions are there. If it comes with your prayer, it's okay. एवढं भावूक व्हायची गरज नाही. भावूक झालेलं चालतं प्रार्थनेमध्ये असल्या तेवढ्या भावना तर ठीक आहे. Amen. If it is there, it's right. Okay. प्रार्थनेमध्ये तेवढ्या भावना असल्या तर चालतंय, But ठीक आहे. prayer comes only because of it is not the proper पण thing. केवळ भावूक होऊन ती प्रार्थना बाहेर पडली हे बरोबर नाही. You need to use your authority. अधिकार वापरायला हवा. I bind you, devil, in Jesus' आणि name. म्हणाला बाबा मी सैताना येशूच्या नावात तुला बांधत आहे. Leave me. मला सोड. Leave my blessings. माझे आशीर्वाद सोड. Leave my promotion. माझी बढती सोड. Leave sickness. सोड. Leave in Jesus' name. आजारांनो मला सोडा. Leave you, devil, in Jesus' name. सोड सैताना येशूच्या नावात. And devil is a shameless fellow. आणि सैतान निर्लज्ज आहे हो. See, some sickness he will leave in you, काही आजार तो तुमच्यात ठेवेल and when you drive him out, he'll go away. आणि तुम्ही त्याला हकललं की तो निघून जाईल. Again, he'll come back like a dog. परत येईल कुत्र्यासारखा. He will come, परत येईल तो. wagging his tail again. निर्लज्ज आहे तो. शेपटी हलवत परत येईल. Amen. You should not say, oh, काय परत आला एक वर्षानंतर. तेव्हा तुम्ही He असं नाही will- म्हणायचं काय करायचं वर्षांनी परत आला. बरं झालं वर्षाने, कधी कधी तो रोज येतो. Then what you'll do? मग तुम्ही काय कराल. Amen. See, he is not time bound. Once in a year he has to come. तो काही वेळेला सैतान काही वेळेला बांधलेला नाही ना की वर्षातनं एकदाच तुझं दर्शन घ्यायला येईल. Every day he will trouble you. रोज तो तुला त्रास देईल. Every day should I take authority? Yes, every day take authority. मग काय रोज मी अधिकार घ्यायचा आणि त्याला हकलायचो. हो रोज अधिकार घ्यायचा आणि त्याला हकलायचं. नाही तर मग तो राहील तुझ्या बरोबर. Praise God. देवाला धन्यवाद. Because when he sees everything is swept and clean, he wants to come in you. कारण की जेव्हा तो पाहतो की तुझ्यामध्ये हृदयात सगळं काही साफसूफ करून स्वच्छ झालेलं आहे, त्याला परत सैतानाला इच्छा होते तुझ्यात यायची. But why he comes? पण सैतान येतोच का. See, because you have driven him out. कारण तू त्याला हकललं म्हणून परत येतो. मग आता मी हकलणारच नाही, मग तो कायमचा राहील. And sickness comes from the devil. आजार सैतानापासून येतात. So what he gave, तर त्यांनी जे दिलंय only he has the right to take it away. ते त्याच्याकडेच हक्क आहे परत काढायचं. सैतानाकडे जे सैतानाने दिलंय ते परत काढून घेणार सैतानच आहे. मग म्हणजे काय, मी त्याला विचारू का काढून टाक? मग सैतानाला मी सांगू का. सांग नाही Yeah, authority ने सांगो. सांग. Where he will say after your death only I will remove it. सैतानाला सांगायला जाऊ नको. तो काय सद्गृहस्थ नाहीये. तो म्हणेल तुला मेल्यानंतरच सोडीन. Amen. And so what should I do? मग काय करू मी. Jesus can remove it out. येशू त्याला हकलू शकतो. Jesus can remove it out. येशू ते काढू शकतो. See, the Amen. devil can give you and he can take it out. सैतान तुम्हाला ते देऊ शकतो जे असेल ते आणि परत काढून घेऊ But शकतो. Jesus has the power to take out what the devil has given you. पण सैतानाने तुम्हाला जे दिलेलं आहे ते काढून घेणं येशू करू शकतो. त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे. But you have to use your authority. पण आपण आपला अधिकार वापरायचा. Every day. रोज वापरायचा. There are so many times अनेक वेळेला when I'm lying down, जेव्हा मी आडवा the पडलेला devil असतो, comes to harass me. आडवा पडलेला असताना सैतान मला छळायला येतो. People will say, Pastor, we have not experienced this. लोक म्हणतील पास्टर आम्हाला नाही कधी असा अनुभव आला. Yes, you have 10,000 and plus members, you will experience it. 10,000हून जास्तीची मेंबरशिप तुझ्या चर्चला लागली की असले अनुभव येतील. You will experience it. मग तुला असले अनुभव येतील. Amen. Amen. They say, what? Why only it happens to you? आणि मग ते तोवर लोक म्हणतील की पास्टर पीटरला असं नेहमी का होतं. Yeah, you reach 10,000, 20,000 members and they will talk to you. 10,000 20,000 पर्यंत मेंबरशिप जाऊ दे तुझी, मग तुझ्याशी बोलेल. Praise the Lord. Amen. Amen. We need to defeat him every day. असं नाही रोज सैतानाला हरवायचं. You need to get angry at the devil every day. सैतानावर रोज चिडायचं. God is angry with the wicked every day. Why not be angry at the devil every day? देव दुष्टांवरती रोज चिडलेला असतो. आपण सैतानावरती रोज का चिडू नये. Ah.
Why should we not get angry on the का सैतानावर devil चिडू every नये day? सैतानावर आपण का चिडू नये When people are demon possessed, I get very angry. लोक जेव्हा सैतानग्रस्त मी पाहतो ना अंगात आलेली माणसं पाहतो मला खूप राग येतो You should be very angry on the devil. सैतानावरती खार खाऊन चिडायचं In Jesus' name, leave you devil. आणि म्हणायचं येशूच्या नावात सोड सैताना Sometimes when you are lying down at night, कधी कधी रात्रीचे आपण आडवे पडलेले असताना you will feel a little restless. थोडस तुम्हाला बेचैन वाटेल You feel the presence of that some evil thing trying to attack you. काहीतरी दुरात्म्याची शक्ती हल्ला करत आहे जाणवेल Not every day I'm saying. असं रोज नाही Sometimes it may कधी happen. कधी होईल असं Take कदाचित. authority. तेव्हा लगेच अधिकार घ्यायचा Pastor, I cannot sleep. पास्टर मला रात्री झोप येत नाही But he gives his beloved sleep. अरे पण तो त्याच्या प्रियांना झोप देतो लिहिलंय तर तुम्ही beloved आहे ना, तुम्ही प्रिय आहात ना पण कशाला बसलेले? हालेलुया He has to sit down, you have to sleep. तुम्ही झोपलं पाहिजे त्यांनी बसलं पाहिजे But angels are sleeping, we are awake. पण देवदूत झोपलेले आहेत आपण बसू नये Something is wrong. काहीतरी चुकलेलं आहे ना What will you do? काय करायचं Take authority. तेव्हा अधिकार घ्यायचा Devil, leave me in आणि Jesus' म्हणायचं name. सैताना येशूच्या नावात मला सोड Leave my sleep in Jesus' name. सोड माझी झोप Leave my room in Jesus' सोड name. माझी खोली I am the beloved of God. मी देवाचा लाडका आहे And I will sleep well. मी चांगला झोपणार आहे I'm telling you, you'll sleep like a log. मी सांगतो ना तुम्ही गाढ झोपाल See, we have not used that authority. आपण अधिकार हवा तसा आजवर वापरलेला नाही We have taken it for granted. आपण सगळं गृहीत धरलेलं आहे की हे होते रहता है ऐसा नाही Praise the Lord. Amen. We'll continue next week. पुढच्या रविवारी विषय सुरू ठेव The presence of the Lord is in this place. देवाचा सहवास या जागेमध्ये आहे There is an anointing in this place. अभिषेक या जागेत आहे Just rise up, केवळ उठा keeping this thought in your mind that the anointing is in this place. हा विचार डोक्यात ठेवून की या जागेमध्ये अभिषेक आहे God is going to minister to you देव आपली सेवा करणार आहे in a special way. खास रीतीनं Ramanthala raba shakara bara 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 bara. Irvikira bara mantolo roba kura ba shakari. Ria ramantolo robo rala rabadi rabadi kaladike. Rotala ba shalaradi. Remente robo robo rabara. मक्करमा संदोरी बिबी खराबाश सिनेमा Minister unto God. देवाची सेवा करा Declare ba shakiri. देवाची सेवा करा Shabari आराधना ramanto. करून त्याची सेवा करा Your God is seated on the throne. देव सिंहासनावर विराजमान आहे Liberi monto balara ba मा shakara. खराबाश करा बाबा He's an awesome God, बाबा बाबा खराबाश great God. Have thine own way, Lord, in my heart. Have thine own way. You are the potter. Yes, He's the potter. We are the clay. We are your clay. We worship you, Master. Melt us and mold Change us, Lord. Change us, Master. after thy will, while we are waiting, yielded and still. Many of you are praying for many things. तुम्हाला गरजा आहे We are going to pray to the Father आपण देवबापाला प्रार्थना करणार आहोत in the name of Jesus, येशूच्या नावात and He will answer our आणि prayers. तो आपल्या प्रार्थनेला उत्तर देणार आहे That your joy may be full. की तुमचा आनंद पूर्ण व्हावा There is an anointing here. अभिषेक या जागेमध्ये आहे Okay, the Lord is going to touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करणार आहे From morning He has been telling me that I should pray. सकाळपासून For तो people. मला सांगत आहे की तू लोकांसाठी प्रार्थना कर Yes. And He said, I'm going to answer their prayers. आणि मला म्हणाला तो की मी त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईन And there is a very powerful anointing moving in this एक place. महान सामर्थ्यवान अभिषेक मंदिरामध्ये फिरत And आहे He's going to touch many of you. आणि तो this morning. अनेक लोकांना इथे आज स्पर्श करणार आहे Yes. हो He's going to touch many of तो you. अनेकांना स्पर्श करणार आहे Even people will be healed right away. लोकांना आरोग्य सुद्धा मिळेल You have to flow in this anointing now तुम्ही to receive it. अभिषेकामध्ये All वाहा of you. सगळेजण अभिषेकात वाहा You have to just flow in this anointing. या अभिषेकामध्ये वाहा See, He's going to touch you. तो तुम्हाला स्पर्श करणार My आहे. hands are already shivering. There is such a thick anointing in this माझा place. हात थरथर कापतो एवढा अभिषेक या जागेत आहे You have to just tap it now. Ready?
तुम्ही फक्त तो अभिषेक घ्या, Are you going to cry out to him now? तयार आहात आता त्याचा धावा कराल? Amen. Amen. Just let yourself loose at the presence of God. स्वतःला अगदी मोकळं करा देवाच्या सहवासात. Let him touch you. त्याला तुम्हाला his power. स्पर्श करू दे त्याच्या सामर्थ्याने. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय your बाबा, people are here. तुझे लोक इथे आहेत, They have their needs, O Lord. त्यांच्या गरजा आहेत, Some of them are sick. काही आजारी आहेत. Many I have seen lifted up their hands, they are sick, Lord. अनेकांनी हात वर केले, त्यांच्यातले अनेक आजारी होते. And you have to heal them, तू Master. त्यांना आरोग्य दिलं पाहिजे प्रभू. Father, in the name of Jesus, माझ्या बापा येशूच्या नावात they have to be healed. ते बरे झाले In the पाहिजे. name of Jesus, they have to be येशूच्या healed. नावात ते बरे झाले पाहिजे. I am praying for their needs, मी Lord. त्यांच्या गरजांसाठी प्रार्थना करत You आहे. have to answer them, तू Lord. त्यांना उत्तर दिलं पाहिजे. You have to answer them, तू Lord. त्यांना उत्तर दिलं पाहिजे प्रभू. Now, आता every sickness, प्रत्येक आजार, every disease प्रत्येक रोग that is affecting the people in this place, जो या जागेमध्ये लोकांवरती हल्ला करत आहे who is a hard nut to crack and not leaving, आणि अगदी कठीण आहे, अवघड आहे, सोडतच I नाहीये. command you, येशूच्या नावात मी in आज्ञा the name करतो. of Jesus, येशूच्या नावात मी आज्ञा Leave. करतो. सोड, leave in Jesus' name, सोड येशूच्या नावामध्ये. leave in Jesus' name, सोड येशूच्या नावामध्ये. leave in Jesus' name, सोड येशूच्या नावामध्ये. leave in Jesus' name. सोड येशूच्या नावामध्ये. Every kind of sickness, I curse you in the name of Jesus. प्रत्येक प्रकारचा आजार येशूच्या नावात मी शापित. Leave, सोड, leave, सोड, leave, सोड, leave सोड. in Jesus' name. येशूच्या नावात Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Now tell the Father, आता देवबापाला सांगा. tell the Father in Jesus' name. आता देवबापाला येशूच्या नावात सांगा. Whatever you are praying for, tell him. जे काही तुम्ही प्रार्थनेत मागताय ते त्याला सांगा. Tell him now. आता सांगा He त्याला. will touch you तो now. तुम्हाला आता स्पर्श करेल. See, he is touching many of you. तो अनेकांना स्पर्श He is करत touching आहे. many of you तो already. अनेकांना स्पर्श करत आहे ऑलरेडी. He is healing many of you. अनेकांना तो आरोग्य देत आहे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. The Holy Spirit is moving now. पवित्र आत्मा इथे फिरत आहे. मा संतुत करू बा शकिरे बे. नमः मंद खराबा सिकिरे बी बी बी. Something is leaving you. I can see it. काहीतरी तुम्हाला सोडून जातंय, मला दिसतंय. It's leaving you. सोडून जातंय. The stubborn thing. I'm seeing something stubborn that was attached. Some काहीतरी people is just जिद्दी. leaving. काहीतरी हट्टी, काहीतरी जिद्दी असं तुम्हाला लागलेलं होतं, ते तुम्हाला आता सोडून जातंय. Just leaving you in Jesus' तुम्हाला name. सोडून जातंय येशूच्या नावात. You strong man, leave in Jesus' name. बलवान माणसा येशूच्या नावामध्ये सोड. The stronger one, Jesus, has come. अति बलवान येशू आलेला आहे. He is releasing you. तो तुम्हाला मोकळं करत आहे. रामा सुंदरो खुरोबा शिकिरे. मामा दरा कलाबा सिकराबा शंदो. बाबा बाबा कराबा सतरा कला. Let them get a breakthrough. आणि त्यांना नवीन सुरुवात मिळू Let दे. revival come. संजीवन येऊ दे. Let blessing come. आशीर्वाद येऊ Let दे. prosperity come. समृद्धी येऊ दे. Let healing come. आरोग्य येऊ दे. Now, आता in my church, in Jesus' name. माझ्या चर्च मध्ये येशूच्या नावात. Amen and amen. Amen. Amen and amen. Amen. Praise the Lord. Give a big clap to Jesus.